जय भगवद गीते। ओम जय भगवद गीते। हरि कमल विहारिणी सुंदर सुपुनीते। ओम जय भगवद गीते। ओम जय भगवद गीते। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। सर्वांना नमस्कार. गेल्या शनिवारी आपण श्रीमद भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक पाहिला. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. या अध्यायाचं नाव अर्जुन विषाद योग आहे. आपल्याच नातेवाईकांना समोर पाहून अर्जुनाच्या मनात जो काही ते दुःख निर्माण झालं, त्यामुळे याचं नाव हे नाव पडलं. विषाद या शब्दाचा अर्थ दुःख. त्यामुळे या अध्यायात पूर्णपणे युद्धभूमीचं वर्णन आहे. युद्ध करायला कोण कोण राजे आले होते, ते किती किती पराक्रमी होते, त्यांचं वर्णन, त्यांची नावं, त्यांनी त्यावेळेस प्रत्येकाचे शंख त्याचं नाव वेगळं असायचं, त्याचं वर्णन आहे. नंतर ते कुठे कुठे उभे होते, अशा प्रकारचं पूर्ण याच्यामध्ये युद्धाचं वर्णन आहे. आणि नंतर या सगळ्यांना पाहून अर्जुनाची मनाची अवस्था काय कशी झाली, त्याची भावावस्थेचं वर्णन आहे. ते आपल्याच गुरुबंधूंना पाहून त्याला मनामध्ये खूप त्याच्या भीती निर्माण झाली की सीदंती मम गात्राणी मुखैच परिशुष्यती वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. म्हणजे समोरचं दृश्य पाहून त्याची गात्र शिथिल पडली भीतीने, त्याचे तोंड कोरडं पडलं, पूर्ण शरीराला कंप आला आणि भीतीने अंगावर रोमांच उभे राहिले की अरे, माझ्याच नातेवाईकांना मारून मी राज्य मिळवणार आणि त्या राज्याचा आनंद घेणार, नको ते मला राज्याचं. म्हणून त्याने शस्त्र खाली ठेवलं आणि कृष्णाला सांगितलं की मी यापुढे युद्ध करणार नाही. म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये गीतेची सर्व पार्श्वभूमी आहे. पहिला अध्याय ही ज्या उपदेशासाठी गीता प्रसिद्ध आहे, तो उपदेश पहिल्या अध्यायात कुठेच नाहीये. तर ही केवळ गीतेची पार्श्वभूमी आहे की कशामुळे गीतेचा जन्म झाला, यात पूर्ण पहिला अध्याय आहे. त्यामुळे खरी गीता ही दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात होते. दुसऱ्या अध्यायातील 11वा श्लोक जो आहे तो खरा उपदेशाचा श्लोक, म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या तोंडचा पहिला श्लोक हा तिथून सुरू होतो. त्या श्लोकात भगवान म्हणतात, अशोचानन्व शोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंच नानु शोचन्ति पंडिताः. म्हणजे अरे अर्जुना, ज्या गोष्टीचा शोक करू नये अशा गोष्टीचा तू शोक करतोस आणि पुन्हा मला एखाद्या विद्वानासारखं सांगतोस सगळं. आणि मग इथपासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शरीर आणि आत्मा याबद्दल अतिशय महत्वाचं तत्वज्ञान समजावून सांगतात. त्यामुळे हा श्लोक गीतेच्या दृष्टीने अतिशय, हा अध्याय दुसरा अध्याय गीतेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. याच्यामध्ये खूप तत्वज्ञान आहे आणि म्हणून याला नाव पडलं सांख्ययोग. सांख्य म्हणजेच तत्वज्ञान. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अरे, हे शरीर जे तुला दिसतंय ते त्याचा विनाश होणार आहे आणि या शरीराला जो पूर्ण व्यापून राहिलेला आहे तो आत्मा, तो अविनाशी आहे. हे पहिलं तू समजून घे. आणि तो आत्मा कधीच मरत नाही, कधी किंवा मारला जात नाही. मग तू कसला हा शोक करतोस की मी याला मारणार आहे, मी त्याला, तो माझ्यातून मारणार आहे. आत्मा तर कधीच मरत नाही. तेव्हा हे तू समजून घे.
वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानि संयाती नवानी देही. या अध्यायात अनेक प्रसिद्ध श्लोक आहेत. त्यापैकी हा एक आहे. खूपदा तुम्ही वर्तमानपत्रामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल श्रद्धांजली वाहिलेली असते किंवा मोठ्या व्यक्तीचं पुण्यस्मरण असतं, तेव्हा हा श्लोक आवर्जून वापरला जातो. याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्र जुनी झाली की त्याचा त्याग करतो आणि नवीन वस्त्र घालतो, तसंच हे शरीर जेव्हा जीर्ण होतं तेव्हा त्याचा त्याग केला जातो आणि आत्मा नवीन शरीरात प्रवेश करतो. म्हणजे याच्या रूपांतरणाची प्रक्रिया आहे, ज्याला पुनर्जन्म, आपण आपल्या याच्यामध्ये पुनर्जन्म होतो हिंदू याच्याप्रमाणे. तर असे अनेक श्लोक या अध्यायात प्रसिद्ध आहेत. त्यातला हा एक श्लोक आज घ्यायचा आहे आपल्याला. आणि गीतेमध्ये सुद्धा हा अध्याय अशासाठी प्रसिद्ध आहे की कोणाच्या घरी आपण गेलो तर हा अध्याय जरूर म्हणावा, कारण याचे जी व्हायब्रेशन असतात ती त्या वास्तूसाठी खूप छान असतात. तसंच गीतेतला हा 2 नंबरचा सर्वात मोठा अध्याय आहे. म्हणजे सर्वात मोठा अध्याय 18वा आहे, ज्यात 78 श्लोक आहेत. आणि हा 72 श्लोकाला हा दुसरा 2 नंबरचाच मोठा अध्याय झाला. त्याचं नाव सांख्ययोग. सांख्य म्हणजे तत्वज्ञान. तर अशा प्रकारे याच्यामध्ये आत्मा आणि शरीर याचं कसं रूपांतरण होतं याचं फार सुंदर वर्णन या श्लोकात आहे. दुसऱ्या या श्लोकाचं वैशिष्ट्य म्हणजे हा त्रिष्टुप छंदातला श्लोक आहे. गीतेमध्ये जवळजवळ सर्व श्लोक हे अनुष्टुप छंदात आहेत. गेल्या वेळेस आपण जे शिकलो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हा अनुष्टुप छंदातला होता. आणि फारच थोडे श्लोक आहेत ते त्रिष्टुप छंदातले आहेत. त्यातला हा एक श्लोक आहे त्रिष्टुप छंदातला. या दोघांमध्ये काय फरक आहे? त्या अनुष्टुप छंदामध्ये श्लोक हे 2 ओळीचे असतात. त्रिष्टुप छंदामध्ये श्लोक हे 4 ओळीचे असतात. अनुष्टुप छंदामध्ये प्रत्येक ओळीमध्ये 16 अक्षर असतात. तर त्रिष्टुप छंदामध्ये प्रत्येक ओळीमध्ये 22 किंवा 23 अक्षर असतात. पुन्हा या श्लोकाला जास्ती गेयता आहे. म्हणजे त्याची जी त्याला एक चांगली चाल आहे, म्हणजे नैसर्गिक अशी. त्यामुळे तो म्हणायला पण खूप छान वाटतो श्लोक हा. त्याआधी मी तुम्हाला तो कसा म्हणायचा याची पद्धत समजावून सांगते. वासांसी तुम्ही बघितलं तर वास त्याच्यावर अनुस्वार आहे. पूर्वी सर्व अनुस्वारांचे उच्चार म केले जायचे, हे सर्व मान्य आहे. म्हणजे जुनी कोणी आपली आजी आजोबा कोणी शिकवणार असतं तर तेव्हा गीतेतील सर्व अनुस्वारांचे उच्चार हे म असे शिकवले जात होते. त्याला तितके चूक नाही. पण ज्या वर्गामधून आम्ही हे शिकवतो तिथे संस्कृत व्याकरणाप्रमाणे, म्हणजे ते भगवान पाणिनींचं प्रसिद्ध पुस्तक व्याकरणाचं, त्याप्रमाणे उच्चार शिकवले जातात, ज्याच्यामध्ये जास्ती अचूक उच्चार अनुस्वाराचे केले जातात. जसं इथे वासांसी व वजनाचा व उच्चार याच्यामध्ये. वासांसी जीर्णानी जी दीर्घ यथा विहाय नवानी गृह्णाती. इथे गृह आहे, त्याच्या खाली बघा मी एक आडवी रेष दिसेल तुम्हाला याच्यामध्ये खूण केलेली. तर त्याचा अर्थ तिथे जोर द्यायचा आहे. जोर देणं याला आघात म्हणतात. आघातामुळे काय होतं, पुढचं जोडाक्षर स्पष्ट ऐकायला येतं आणि गीतेला जी शांत लय आहे ती सुद्धा सांभाळली जाते. आता इथे गृहवर जोर दिला की पुढे तुम्हाला ह दिसेल. तो ह जो मोठा आहे तो छोटा म्हणायचा आहे आणि त्याच्यात पोटामध्ये असं न दिसतोय तो न पूर्ण म्हणायचा आहे. म्हणजे ही एक लेखनाची पद्धत आहे संस्कृत मधली, की छोटं जोडाक्षर मोठं लिहिलं जातं आणि मोठं जोडाक्षर छोटं लिहिलं जातं. ते उलटं करायचं बरोबर. आपण ते तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगत जाईन, कारण आपल्यासाठी हे नवीन असतं. मराठीमध्ये अशा प्रकारची नाहीये शुद्ध लेखनाची पद्धत. त्यामुळे नवानी गृह्णाती नरोपराणी. आता बघा नरो नंतर एक एस आकाराचा एक चिन्ह आहे. हा संस्कृत मधला एक उच्चाराचा प्रकार आहे. आपल्याला ऱ्हस्व आणि दीर्घ हे मराठीत 2 आहेत. संस्कृतमध्ये तिसरा पण आहे, त्याला म्हणायचं प्लुत. प्लुत म्हणजे काय, तर तिकडे एक संधी झालेला असतो आणि त्या संधीचं निदर्शक असतं ते एस सारखं, एस सारखी खूण असते. आणि म्हणताना त्याच्या आधीचा स्वर, म्हणजे आता इथे ओ आहे, नर आणि ओ आहे, नरो, तो किंचित ओढायचा असतो. त्यामुळे त्याचा उच्चार करताना नरोपराणी किंचित ओढणं म्हणायचं त्याला. व्याकरणाच्या पुस्तकात संस्कृत भाषेच्या ऱ्हस्व दीर्घ आणि प्लुत याचं सुद्धा
मोजमाप दिलेलं आहे की ह्रस्व एक मात्रा, दीर्घ जर 2 मात्रा आणि प्लुत 3 मात्रा, असं त्याचं मोजमाप दिलेलं आहे. तिसऱ्या आता इथे एक ओळ संपली. आता खालची ओळ, तथा शरीराणी री दीर्घ आणि ह्रस्व, पुढचा विहाय जीर्णा, परत जी दीर्घ, खालच्या ओळी ज्ञानी संयाती, सवर अनुस्वार आहे, त्याचा उच्चार पुढे य आहे तोच करायचा, पण तो य हे साधं व्यंजन आहे, अनुनासिक नाही, त्यामुळे त्याच्यावर अर्धचंद्र तुम्हाला दिसत, अर्धचंद्र बिंदी आणि त्याचा पाय मोडलेला आहे. हे असं लिहून ठेवलं की तो अनुस्वाराचा उच्चार आहे हे लक्षात येतं. नवानी देही, देही ही दीर्घ, देही हा शब्द खूप महत्वाचा आहे. देह म्हणजे शरीर, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा देही झाला म्हणजे तो आत्मा होतो. की जसं एखादं वस्त्र जुनं झाल्यावर आपण त्याचा त्याग करतो, नवीन वस्त्र घालतो, मनुष्यसाठी वर्णन हे सगळं नरोपराणी, नर मनुष्य. तसंच शरीर सुद्धा जीर्ण झालं की त्याचा आत्मा त्याग करून दुसऱ्या नवीन शरीरात प्रवेश करतो, अशा अर्थाचा श्लोक आहे. आता तो म्हणायचा संथा पद्धतीने, म्हणजे मी आधी पहिली ओळ म्हणणार ती आपण सगळ्यांनी मिळून 7 वेळा म्हणायची, मग त्याचा पुढचा भाग परत तसा 7 वेळा म्हणायचा, मग एक ओळ तयार होते, ती सगळ्यांनी मिळून 5 वेळा म्हणायची. तसंच खालच्या ओळीसाठी सुद्धा. आणि हा असा एक श्लोक पूर्ण झाला, हा दुसऱ्या अध्यायातील 22वा श्लोक आहे, खाली तुम्हाला दिसत असेल, तर तो श्लोक पूर्ण झाला की पूर्ण श्लोक 3 वेळा सगळ्यांनी मिळून म्हणायचा. वासांसी जीर्णानि यथा विहाय, 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 वासांसी जीर्णानि यथा विहाय. नवानि गृह्णाति नरोपराणि, 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 नवानि गृह्णाति नरोपराणि. वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, 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 वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि. तथा शरीराणि विहाय जीर्णा, 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 तथा शरीराणि विहाय जीर्णा. नन्यानि संयाति नवानि देहि, 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 नन्यानि संयाति नवानि देहि. तथा शरीराणि विहाय जीर्णा, नन्यानि संयाति नवानि देहि, 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 तथा शरीराणि विहाय जीर्णा, नन्यानि संयाति नवानि देहि. पूर्ण श्लोक. वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णा, नन्यानि संयाति नवानि देहि. वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णा, नन्यानि संयाति नवानि देहि. वासांसि जीर्णानि यथा विहाय, नवानि गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णा, नन्यानि संयाति नवानि देहि.